नमस्कार मंडळी. आज आपण बनवतो तंदुरी प्रॉन्स. घरच्या घरी तंदुरी प्रॉन्स कसे बनवायचे ते आता आपण पाहूया. यासाठी इथे मी थोडेसे मोठ्या आकाराचे प्रॉन्स घेतलेले आहेत. जर तुम्हाला मोठ्या आकाराचे जितके प्रॉन्स मिळतील तेच प्रॉन्स तुम्ही तंदुरी प्रॉन्ससाठी वापरा. आता इथे साधारण हातभर किंवा बोटभर आकाराचे मला प्रॉन्स मिळालेले आहेत. प्रॉन्स व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारची जी कोळंबी असते याला मोठा धागा असतो किंवा ट्रान्सपरंट धागा असतो, तो व्यवस्थित काढून स्वच्छ धुवून आपल्याला त्यांना आता घ्यायचं आहे. पाणी काढून टाकायचं. चवीपुरतं यामध्ये मी मीठ घालून घेतलेलं आहे. थोडासा आगळ घालून घ्यायचं आहे. इथे मी साधारण 1-1.5 चमचा आगळ घातलेला आहे. जर तुमच्याकडे आगळ नसेल तर तुम्ही चिंचेचा कोळ किंवा लिंबाचा रस वापरू शकता. 1 चमचाभर धना जिरा पावडर घालून घेतलेली आहे आणि 1 मोठा चमचा आपण लाल तिखट घालून घेतलेलं आहे. यामध्ये आपण पाव चमचा हळद घालून घ्यायची आणि यावरती मी इथे आता तंदुरी मसाला घालून घेतलेला आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधा गरम मसाला वापरू शकता. 1 चमचा मी इथे चण्याचं पीठ घालून घेतलेलं आहे आणि थोडंसं आपण यावरती मोहरीचं तेल घालून घ्यायचं आहे. छान आता आपल्याला हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. व्यवस्थित प्रॉन्स 10 मिनटं मॅरिनेट करून घ्यायचे आहेत. तुम्हाला आगळ वापरायचं नसेल तर तुम्ही लिंबाचा रस किंवा चिंचेचा कोळ इथे वापरू शकता. छान मॅरिनेट करून झाल्यानंतर 10 मिनिटानंतर आपण ज्या स्टिक्स मिळतात तंदुरीसाठी त्या स्टिक्स आता यामध्ये लावून घेणार आहोत. तो तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अख्खी लावून घेऊ शकता, आडवी लावून घेऊ शकता. तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही स्टिक्स लावून घ्या. मी इथे मुद्दामून अशी लांबडी स्टिक्स लावून घेतलेले जेणेकरून आपल्याला काय होतं प्रॉन्स व्यवस्थित भाजता येतात. आता अशा प्रकारे माझ्या सर्व स्टिक्स लावून झालेल्या आहेत. आता तुम्ही पाहू शकता एका स्टिकवरती 2ही प्रॉन्स राहत असतील तर साधारण तुम्ही 2 प्रॉन्स याच्यावरती किंवा एका स्टिकमध्ये 1 प्रॉन्स अशा प्रकारे तुम्ही लावून घेऊ शकता. आता अशा प्रकारे बघा प्रॉन्स माझे तयार झालेले आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सर्वप्रथम यांना तव्यामध्ये थोडंसं तेल घालून पहिलं फ्राय करून घ्या. कारण काय होतं प्रॉन्स जेव्हा तुम्ही डायरेक्ट गॅसवरती जेव्हा तंदुरी करायला घेतात त्यावेळेला ते आतमध्ये शिजत नाही आणि त्याचा एक उग्रट वास येतो. त्यामुळे आधी काय करायचं तव्यावरती थोडेसे प्रॉन्स असे शॅलो फ्राय करून घ्यायचे. साधारण 1-2 मिनटं आपण शॅलो फ्राय झाले आणि त्याचं वरचं आवरण थोडंसं कडक झालं की मग यांना डायरेक्ट गॅसवरती आपण तंदुरी करून घ्यायचे. आता अशा प्रकारे पूर्ण सर्व बाजूने जेव्हा आग लागते त्यावेळेला त्याचं सर्व कोटिंग व्यवस्थित त्याला म्हणतो आपण कार्बनाइज होतं. आता असं कार्बनाइज म्हणजे तंदूर झालं की मग त्यानंतर सर्व बाजूने व्यवस्थित तुम्ही पाहू शकता शिजल्यानंतरच आपल्याला हे प्रॉन्स खाण्यासाठी वापरायचे आहे. आता अशा रीतीने त्यांना थोडा एक असा कॅरमलाइज कलर आलेला आहे. यामध्ये आपण मुद्दाम मोहरीचं तेल घातलं जेणेकरून ते मोहरीचं तेल यामध्ये जळतं आणि याचे स्वाद अप्रतिम लागतो. आता तुम्हाला जर हे सर्व एका वेळेला करायचं असेल तर अशी जाळी ठेवूनही तुम्ही पटापट प्रॉन्स तळून घेऊ शकता किंवा फ्राय करू शकता, तंदुरी करून घेऊ शकता. आता माझे प्रॉन्स तयार झालेले आहेत. मस्त गरमागरम सर्व्ह करा. नक्की ट्राय करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.